इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला अब्रू नुकसानीची नोटीस। इंद्रजित सावंत यांनी आपली बदनामी झाल्यामुळे पाठवली नोटीस। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा दणका। राज्य सरकारची स्थगितीची मागणी फेटाळली। संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर घैसास यांचा राजीनामा। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात घैसास यांनी रुग्णालय प्रशासनाकडे राजीनामा सोपवला। विश्वस्त मंडळ डॉक्टर घैसास यांचा राजीनामा स्वीकारेल। आमचे ग्रह फिरले म्हणून डिपॉझिटचा उल्लेख। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डीन धनंजय केळकर यांचं वक्तव्य। ईश्वरी भिसेंना 5.5 तास ताटकळत ठेवलं। रक्तस्रावानंतरही उपचार झाले नाही। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होणार। रुपाली चाकणकरांची माहिती। ईश्वरी भिसेंना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी 10 लाख रुपये मागितले। मंगेशकर रुग्णालयात उपचारच न झाल्यानं उपचारांमध्ये टाळाटाळ हा मुद्दा निकाली। तर मंगेशकर रुग्णालयाचा चौकशी अहवाल समोर। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा। कुणाल कामराला 17 एप्रिल पर्यंत अंतरिम संरक्षण। 6 जुलैला पंढरपुरात रंगणार आषाढी वारीचा सोहळा। 18 जूनला तुकोबांची तर 19 जूनला माऊलींची पालखी पंढरपूरकडे करणार प्रस्थान। शेअर बाजारात ब्लॅक मंडे। सेन्सेक्स 2226 अंकांनी घसरला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणानं जगभरात खळबळ। आणि सौदी अरेबियाकडून भारतासह 13 देशांसाठी तात्पुरती व्हिसाबंदी। मक्का येथील हज यात्रेच्या समाप्तीपर्यंत व्हिसाबंदी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।